अनेक अधिकाऱ्यांनी चक्क पाठ फिरवल्याचं दिसतंय। प्रतिनियुक्तीवर असलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 29 अधिकाऱ्यांपैकी फक्त 12 अधिकारीच आतापर्यंत मूळ विभागात रुजू झाले। अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले होते, पण 29 पैकी 12 अधिकारीच आतापर्यंत मूळ विभागात रुजू झाले। उर्वरित अधिकारी अजून रुजू का झाले नाहीत या संदर्भात कळू शकलेलं नाही, पण अधिकाऱ्यांनीच मंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळा केल्याचं आपल्याला दिसतंय। बावनकुळेंच्या आदेशाकडे अनेक अधिकाऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। तर विदर्भ मराठवाडा इथं मोठ्या प्रमाणात पदं रिकामी आहेत। अधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळा नेमका का केला हा सवाल आता उपस्थित होतोय। अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश त्यांनी दिले होते, पण 29 पैकी केवळ 12 अधिकारीच मूळ विभागात रुजू झालेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या या आदेशाकडे कानाडोळा करण्याचं कारण काय? कोणते असे अधिकारी आहेत जे मूळ विभागात रुजू झाले नाहीये? प्रज्ञा, आपण पाहतोय की महसूल विभागाचे ज्यांना दिलेले आहे ते आपल्या मूळ विभागामध्ये जॉईन व्हा, मात्र अद्यापर्यंत 29 पैकी 12 अधिकारी फक्त जॉईन झालेले आहेत आणि उरलेल्या अधिकाऱ्यांना अद्यापही महसूल मंत्र्यांच्या ज्या काही आदेश आहेत त्याला कानाडोळा केलेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळे अधिकारी जे आहेत ते मुंबई पुण्यामध्ये क्रीम पोस्टवरती असलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी यांची पोस्टिंग मराठा, विदर्भ किंवा इतर ठिकाणी असेल तर जायला मागत नाहीये। यांची बदली आल्यानंतर हे थेट राजकीय वापरतात, त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच विभागामध्ये जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर महसूल मंत्र्यांनी या संदर्भातली आढावा बैठक घेतलेली होती आणि या आढावा बैठकीमध्ये जवळपास 29 अधिकारी जे आहेत ते गेले 10 ते 15 वर्षापासून प्रतिनियुक्तीवरती इतर विभागांमध्ये आहेत, त्यामुळे महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती योजना राबवायच्या असतील तर लोकांची कामावर द्यायला अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहे बरोबर आहे। त्यामुळे यानंतर आता महसूल मंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।